दुख है सर, क्या बोलूँ। मैं अपने दुख और पीड़ा को किसी पास सामना नहीं कर सकता हूँ सर। बहुत संघर्ष से पढ़ा और ट्यूशन पढ़ा के मैं 2012 से ट्यूशन पढ़ा के अभी तक मैं पढ़ाई किया हूँ और मैं कुछ भी हासिल नहीं कर पाया। उल्टा हमारे पर फायर हो गया। तुम्ही माणसांच्यात जायचं टाळता, स्वतःला एका रूम मध्ये बंद करून रडता आणि देवाला मागता की मला फक्त एक तरी नोकरी दे. फायनली कुठेतरी हातपाय धरून तुम्हाला एक नोकरी भेटतीच. मग काय, तुम्हाला जी नोकरी भेटलेली असते ते सॅलरी खूप कमी असते, तरी पण तुम्ही ती नोकरी करता. काही दिवसांनी तुम्हाला घर घेऊशी वाटतं, पण तुमची सॅलरी इतकी नसती की तुम्ही डायरेक्ट घर घेऊन टाका, म्हणून तुम्ही लोनवरती घर घेऊन टाकता. मग आता घर आहे तर तुम्हाला कार पण हवीच, मग कार पण लोनवर घेता. असं करता करता तुम्ही खूप सारे EMIच्या ट्रॅपमध्ये फसून जाता. तुम्हाला न कळता ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसत जाता. आता तुम्हाला ह्याची भीती वाटते की मला ह्या नोकरीमधनं काढणार तर नाही ना, कारण तुम्ही EMIs कसे भरणार, होम लोन, कार लोन, बाकीचे EMIs कसे भरणार. हळूहळू तुम्ही स्वतःची इच्छा मारून टाकता आणि सकाळी उठून ऑफिसला जाता, घरी येता. तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, आणि असंच करता करता तुम्हाला ही लाईफ नॉर्मल वाटत चालते. आणि एक दिवस तुम्हाला असं वाटतं की यार मी अनलकी, कारण मी मेहनत तर खूप केली होती, पण मी काय करू शकतो. बट तुम्हाला रियालिटी माहिती आहे का? 1894, the Gang of Nine got together, I think it was, and decided this is what people should learn. Physics, biology, chemistry, and this is how they should learn. And that largely has not changed at all. The people who built the schools were consciously aiming at eradicating the will of the students who were part of the system because they wanted them to be obedient. ज्या एज्युकेशन सिस्टीमवरती तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता, ते बनवलंच होतं एक फॅक्टरी वर्कर्स बनवण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल मी काहीतरीच बोलतो, पण तुमच्या आयुष्यभरातला एक छोटासा क्षण द्या, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगतो. धीरूभाई अंबानी, विराट कोहली, आमिर खान, नरेंद्र मोदी, ये सब हमारे इस करंट एजुकेशन सिस्टम के ट्रैप में नहीं फंसे. इन्होंने खुद सीखा, खुद एजुकेट हुए और खुद आगे बढ़े.